नमस्कार. शाळेत जाणारी मुलं, त्यांना शाळेत आणि शाळेबाहेर येणारे अनुभव याबद्दल आपण अनेकदा बोललो आहे. ह्यातला एक विशेषतः त्रासदायक आणि छळवादी अनुभव, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये बुलिंग म्हटलं जातं, त्या बुलिंगबद्दल आपण या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. काही मुलांनी एका मुलाला किंवा मुलीला पकडून दादागिरी करणे हे काय आपल्याला नवीन नाही आहे. हे सर्व वयांमध्ये घडत असलेलं आपण बघितलेलं आहे. अगदी वृद्धाश्रमात सुद्धा घडणाऱ्या या गोष्टी आहेत. त्यामुळे हे फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित नाही आहे. पण ज्याला टेक्निकली बुलिंग म्हटलं जातं, ज्याचे मनावर, वागण्यावर, स्वभावावर सुद्धा दूरगामी परिणाम होतात, निगेटिव्ह परिणाम होतात, व्यक्तिमत्वावर निगेटिव्ह परिणाम होतात, त्या गोष्टीबद्दल आपण आज बोलतो आहे. एखाद्या गोष्टीला, एखाद्या वर्तणुकीला बुलिंग म्हणण्यासाठी त्याच्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्याच्यात असाव्या लागतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात ज्या व्यक्तीला बुली केलं जात आहे, त्या मुलाला किंवा मुलीला काहीतरी थेट धोका पोहोचवला जातो आहे. म्हणजे शारीरिकरित्या इजा केली जाते आहे, किंवा भयंकर शब्द वापरून शाब्दिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या इजा केलेली जाते आहे, किंवा एकटं पाडलं जातं आहे. हा त्यातला पहिला कॉम्पोनंट. दुसरं म्हणजे ही गोष्ट वारंवार होते आहे, अनेक वेळा झालेली आहे, नियमितपणे होते आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बुलिंग करणारी व्यक्ती किंवा गट, हा युजली गट असतो, एखादी व्यक्ती नसते. ती व्यक्ती जरी म्होरक्या असली तरी त्यांनी बाजूचे 4 स्वतःच्या हाताशी धरलेली लोकं असतात. त्यामध्ये आणि बुलिंग ज्याच्यावर होता आहे त्या मुलामध्ये किंवा त्या व्हिक्टीममध्ये काहीतरी पॉवर इम्बॅलन्स असतो. या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे की पॉवर इम्बॅलन्स पाहिजे, त्यामध्ये वारंवारता पाहिजे, आणि त्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचा धोका होतो आहे किंवा त्या मुलाचं नुकसान होतं आहे हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या कृतीला बुलिंग असं म्हटलं जातं. तर या तिन्ही कॉम्पोनंट्सकडे एक एक करून बघूया. पहिला जो कॉम्पोनंट आहे की इंटेन्शनल, मुद्दाम काहीतरी धोका त्या मुलासाठी निर्माण केला जातो आहे, हा शारीरिक असू शकतो. म्हणजे त्यांना खेळताना अशा प्रकारे ढकलणे की ते पोर धडपडलं पाहिजे, त्याला लागलं पाहिजे, किंवा त्याला खेळात भाग घेणं अवघड होऊन बसलं पाहिजे. कधीकधी तर चक्क मारहाण केली जाते, हातांनी, वस्तूंनी किंवा इतर कुठल्या गोष्टींनी. किंवा शाब्दिकरित्या त्यांना सतत काहीतरी घाणेरडे टोमणे मारत राहणे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होईल आणि इतर लोकांच्या देखतही त्यांचा हसू होईल. किंवा त्यांना एकटं पाडणे, त्यांच्याशी खेळायला येणाऱ्या इतर लोकांना सुद्धा दूर ढकलणे, त्यांना खेळायला येऊ न देणे, ह्याच्याशी खेळला किंवा ह्याच्याशी बोलला तर आम्ही तुला बाजूला टाकू, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे, म्हणजे वाळीत टाकणे ज्याला आपण म्हणतो, की जो तर खरं कायद्याने सुद्धा गुन्हा आहे मोठ्या माणसांच्या बाबतीत झाला तर. तशा प्रकारच्या गोष्टी घडणे हा इंटेन्शनल हार्म झाला, म्हणजे जाणून बुजून पोहोचवलेली इजा झाली. हा एक भाग झाला. दुसरा जो कॉम्पोनंट आहे की हे पुन्हा पुन्हा होणे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. की दरवेळी ते मूल खेळायला गेलं की तिथे त्याला तो त्रास होतो आहे, किंवा दरवेळी वर्गात बसला की त्रास होतो आहे, किंवा शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर पाऊल ठेवलं की ह्याला त्रास द्यायला बाकीचे मुलं किंवा मुली सुरुवात करत आहेत, किंवा टॉयलेटमध्ये विशिष्ट ठिकाणी पकडून त्रास दिला जातो आहे, गल्लीच्या विशिष्ट कोपऱ्यात पकडून त्रास दिलेला जातो आहे, सार्वजनिक समारंभात किंवा कुठेतरी दरवेळी पकडून त्रास दिला जातो आहे. आणि हे पुन्हा 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 घडतं आहे की त्या जागेची किंवा त्या सिच्युएशनची त्या मुलाला किंवा मुलीला भीती वाटायला सुरुवात होते. हा त्यातला दुसरा भाग आहे. आणि तिसरा जो कॉम्पोनंट आपण बोललो पॉवर इम्बॅलन्सचा, हा विविध प्रकारे असू शकतो. म्हणजे जो बुली आहे तो मुलगा किंवा मुलगी एक तर शरीराने बलदंड किंवा मोठे असू शकतात, किंवा त्यांनी तसा गट गोळा केलेला असू शकतो, किंवा 4-5 जण मिळून एकट्या मुलावर, म्हणजे हे 4-5 जण फारशा तगडे नाही आहेत पण ते सगळेजण मिळून एका चांगल्या बळकट पोरावर सुद्धा दरवेळी बुलिंग करू शकतात. किंवा त्यांची सोशल स्टेटस अशी आहे. आता ही सोशल स्टेटस त्यांना कशामुळे मिळालेली असते? कदाचित त्यांच्या आईवडिलांचे समाजातलं स्थान, किंवा त्या शाळेतलं स्थान, किंवा त्यांचे आईवडील त्या शाळेत काम करत असणं. जातीपातीवरनं सुद्धा ह्या गोष्टी अनेकदा होतात की तू कमी जातीचा आहेस, तू हलक्या जातीचा आहेस म्हणून उच्च जातीयांकडनं हिणवलं जाणं, हा सुद्धा
पार्ट बुलिंगमध्ये अनेकदा येतो, किंवा त्या व्यक्तीच्या दिसण्यावरून किंवा त्यांच्यात काहीतरी असलेल्या कमतरतेचं भांडवल करून वारंवार ए चाकण्या, ए जाड्या, ए रोडक्या अशा प्रकारे म्हणणे, किंवा मुलींनाही तत्सम काहीतरी शब्द वापरणे, किंवा त्यांच्या घरच्यांवरून त्यांना काहीतरी सतत बोलणे, अशी विचित्र अत्यंत घाणेरडी टोपण नावे ठेवणे आणि ती वारंवार वापरणे, हा सर्व प्रकारचा इम्बॅलन्स म्हणजे ज्याच्यात त्या मुलाला फाईटबॅक करता येत नाही, ज्या मुलाला स्वतःचं संरक्षण करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे, या तिन्ही गोष्टी या बुलिंगमध्ये येतात. आधुनिक काळामध्ये, विशेषतः करोनानंतरच्या काळामध्ये, यात एक वेगळा कॉम्पोनंट ॲड झाला आहे, तो म्हणजे सायबर बुलिंग. कारण सगळी मुलं आता सोशल मीडियावर एकमेकांशी कनेक्टेड असतात. तर त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर जाऊन किंवा प्रायव्हेट चॅटमध्ये त्या मुलाला किंवा मुलीला काहीतरी घाणेरडं बोलणे, वारंवार वाईट बोलणे, त्यांची चित्र वेगळ्या वेगळ्या प्रकारे मॉर्फ करून ती इकडे तिकडे पसरवणे, त्यांच्याबद्दलच्या अफवा पसरवणे, ग्रुपमध्ये सुद्धा त्यांना सतत काहीतरी टॉन्टिंग करायला लावणे, त्यांना गप्प बसणं भाग पाडणे, किंवा अक्षरशः ग्रुप सोडायची वेळ आणणे, या प्रकारच्या गोष्टीसुद्धा ऑनलाईन केल्या जातात. आणि पूर्वी जी मुलं प्लेग्राऊंडवर किंवा शाळेमध्ये हिंमत दाखवत नव्हती, ते आता कीबोर्ड वॉरियर्स बनलेत. त्याच्यामुळे अगदी किरकोळ पोरसुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी पोराला अशा प्रकारे छळ करू शकतं. त्याच्यामुळे बुली हा दरवेळी अडदांड असेल असं नाही. सायबर बुलिंगमध्ये अगदी किरकोळ पोरं किंवा अदरवाईज घाबरून राहणारी पोरंसुद्धा असे नसते उद्योग करताना दिसतात. ह्याचंसुद्धा आईवडिलांना भान ठेवावं लागतं. आता अनेकदा मुलं आईवडिलांपर्यंत या गोष्टी पोहोचवतच नाहीत. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. मुलं आईवडिलांना का सांगत नाहीत? कारण एकतर त्यांचा जनरल अनुभव असा असतो की आपण आईवडिलांकडे मदत मागायला गेली की पहिल्यांदा शिव्या आपल्याला खाव्या लागतात. तुझीच काहीतरी चूक झाली असेल असे सल्ले आईवडील देतात, किंवा आईवडील इतके अव्यावहारिक त्याच्यामध्ये उपाय सुचवतात की त्या मुलाला ते करणं शक्य नसतं आणि पुन्हा जबाबदारी त्यालाच घ्यावी लागते. म्हणजे तू का नाही उलट्या 2 थोबाडात मारत, तू का नाही त्याला उलट्या शिव्या देत. आता त्या मुलाला जर हे जमत असतं तर हे प्रकरण तुमच्यापर्यंत आलं नसतं ना. आणि दरवेळी 4 लोकांच्या समोर किंवा अशा सिच्युएशनमध्ये त्याला धाडकन उलटं उत्तर देणं हे फार अवघड होऊन बसतं. याचा तुम्हीही अनुभव घेतला असेल मोठा माणूस म्हणून. त्याच्यामुळे असं जेव्हा होतं आणि असा जेव्हा मुलांचा वारंवार अनुभव असतो तेव्हा मुलं आईवडिलांना सांगत नाहीत. कधी कधी त्या बुलीजनी अशी धमकी दिलेली असते की तू कोणाशी बोललास किंवा तू कोणाशी बोलली तर बघूनच घेतो तुझ्याकडे. त्याला घाबरूनही ही मुलं अनेकदा चूप बसतात. अनेकदा त्यांना शाळेत किंवा आजूबाजूला असं दिसत असतं की शिक्षक किंवा मोठी माणसंसुद्धा या बुलीच्याच बाजूनी दरवेळी उभी राहतात किंवा त्यांना काही करत नाही आहेत, आणि मग ती मुलं घाबरून अजून शांत राहायला शिकतात. या विविध कारणांनी ते बरेचदा पालकांपर्यंत पोहोचत नाही. पण मूल सतत हिरमुसलं असणं, मुलाचा मूड सतत खराब असणं, त्यांनी शाळेत किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायला टाळाटाळ करणं, किंवा वारंवार आजारी पडणं आणि आजारपणाचं कारण देऊन ते न करणं, किंवा सडनली त्याचं अभ्यासातलं लक्ष उडणे, आवडत्या ॲक्टिव्हिटीजमधलं लक्ष उडणे, झोपेत दचकून उठणे, रडायला लागणे, किंवा खूप भावनाप्रधान होणे, किंवा घरी खूप चिडचिड अचानक व्हायला लागणे, अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं दिसत असलेल्या प्रत्येक मुलाला बुलिंग होतंच असा ह्याचा अर्थ नाही. पण ज्या मुलांना बुलिंग होतं आहे त्यांना घरी ही लक्षणं दिसायची शक्यता खूप जास्त असते, हे लक्षात ठेवा. आता पालक म्हणून तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मूल जेव्हा आपल्याला असं काहीतरी सांगतं तेव्हा आपल्या मनातून एक कमालीची स्ट्रॉंग अशी भावनात्मक प्रतिक्रिया येते, इमोशनल रिॲक्शन येते. तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचा आयुष्याचा अनुभव कसा आहे, आपल्या मुलाला त्रास होतो आहे आणि त्याबद्दल आपण काय करू शकतो किंवा नाही, याबद्दल तुमचं मत काय आहे, तुमचा अनुभव काय आहे, यावर तुमची ही इमोशनल रिॲक्शन ठरते. काही पालक स्वतःच खूप घाबरतात आणि मुलांना तो पूर्ण प्रसंग टाळण्याचे सल्ले देतात, ज्याच्यात मुलं अजून घाबरायला शिकतात. कारण त्यांच्या लक्षात येतं की पालकही आपल्याला मदत करू शकत नाहीत, स्वतःचा जीव वाचवणं, अवघड प्रसंग टाळणं एवढा एकच रस्ता माझ्यासमोर आहे. काही पालक आपल्या मुलाला त्रास होतो आहे हे लक्षात आल्यावर कमालीचे भडकतात. त्यांचा दुःख आणि संताप हा संतापाच्या स्वरूपात बाहेर पडतो. ते कधीकधी त्या मुलावरच राग काढतात. म्हणजे शाळेत तर बुलीज होतेच, आता अजून एक घरातही क्रिएट झालेला असतो. किंवा त्याला उलटे फाईटबॅकचे सल्ले देतात, ज्यामुळे ॲक्च्युअली शाळेतलं किंवा जिथे बुलिंग होतं आहे तिथलं सिच्युएशन बिघडतं. काही काही पालक हे स्वतःच कोलमडून पडतात
आणि आपल्याच बाबतीत हे असं कायम होतं, माझ्या मुलाच्या बाबतीतही होतं, आयुष्यभर मलाही हे सहन करावं लागलं, या प्रकारच्या स्वतःच्या दुःखामध्ये कोलॅप्स होऊन पडतात. यातल्या कुठल्याच रस्त्याचा खरं तर मुलांना उपयोग होत नाही. मुलांना जर मदत करायची असेल तर काही स्पेसिफिक पावलं उचलावी लागतात. त्याच्यातलं पहिलं पाऊल म्हणजे मुलाकडनं ही सर्व गोष्ट सविस्तर ऐकून घेणे, की हे कुठे झालं, कोण कोण इन्व्हॉल्ड होतं, ते एक्झॅक्टली तुला काय म्हणाले, तेव्हा तुला काय वाटलं, मग तू काय केलंस, तुझी रिॲक्शन काय होती, तू कोणाकडे मदत मागितलीस का, तुझ्या मदतीला कोणी आलं का, जवळपास कोणी होतं का, आणि हे आत्तापर्यंत किती वेळा झालं आहे, कुठे कुठे झालं आहे, तीच तीच माणसं इन्व्हॉल्ड असतात का वेगळी वेगळी लोक येतात, तुझ्या रिॲक्शनमध्ये काही फरक पडलेला आहे का, या सिच्युएशनमध्ये तू स्वतःचं संरक्षण कसं करतो आहेस, हे काळजीच्या स्वरूपामध्ये, मृदू स्वरूपामध्ये त्या मुलाला सविस्तर विचारून त्याचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लगेच सल्ला द्यायला न जाता, हो हा अवघड प्रॉब्लेम आहे, हा आपल्याला सोडवावा लागेल, मला ह्याच्यावर विचार करायला थोडा वेळ दे, म्हणून मुलाकडून थोडा वेळ मागून घ्यायचा आहे. आणि इतरांशीही चर्चा करायची आहे. म्हणजे मुलाचे जे दुसरे पालक आहेत, घरातले आजी आजोबा आहेत, तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला जास्त रिसोर्सेस अवेलेबल आहेत, मुलाच्या मित्रांचे मैत्रिणींचे आईवडील आहेत, तुमच्या कदाचित ओळखीचे शाळेतले काही शिक्षक असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला ही माहिती गोळा करता येईल. त्याच्यामुळे पहिली फेज ही ऐकून घेण्याची, दुसरी फेज माहिती गोळा करण्याची, आणि तिसरी फेज ही ॲक्शनची आहे. ही ॲक्शन कशा प्रकारे होते, हा जर खूप भयंकर मोठा प्रकार नसेल आणि मुलाला वारंवार शारीरिक इजा होणे किंवा मूल कायमचं एक्सक्लूड होणे किंवा वाळीत टाकले जाणं हा जर प्रकार चालू झाला नसेल तरच ही तिसरी स्टेप येते. आणि ती स्टेप येते म्हणजे मुलाला त्याच्या मित्रांबरोबर राहायला सांगणे. कारण बरेचदा एकटं सापडणारं मूल हे बुली केलं जातं, तर त्याला त्याच्या मित्रांचा गट बनवायला शिकवणे, त्याला स्वतःच्या मित्रांबरोबर राहायला शिकवणे, किंवा जेव्हा बुली येताना दिसतात तेव्हा ते लवकर ओळखणे आणि माझ्यापासून लांब राहा, माझ्या वाट्याला जायचं नाही, हे मोठ्याने ओरडायला शिकवणे, किंवा तिथून जवळ जे कुठले ॲडल्ट्स असतील त्यांच्या जवळ सरकणे, म्हणजे बुलीजची ह्याबद्दल हिंमत होणार नाही. उदाहरणार्थ ग्राउंडवर जर ही गोष्ट होत असेल तर त्या एखाद्या कोपऱ्यात न थांबणे, किंवा जिथे सगळे मुलं खेळत असतात तिथे खेळणे, किंवा जिथं प्यून आहे, वॉचमन आहे, शाळेचे शिक्षक आहे, शिक्षकांची खोली आहे, बरोबर त्या खोलीच्या खिडकीपाशी जाऊन उभे राहणे किंवा तिथे खेळणे, अशा प्रकारच्या गोष्टी करता येतात. बुलीच्या जेव्हा लक्षात येतं की ह्याला त्रास देता येत नाही किंवा ह्याला द्यायला गेलो तर त्या आपल्यावरच बेतायची शक्यता जास्त आहे, तेव्हा ते त्या पोराचा नाद सोडतात आणि दुसरं कुठलं तरी गिऱ्हाईक शोधायच्या मागे लागतात. हे सर्वसाधारण बुलिंगबद्दल झालं. पण हे जर त्याच्या पलीकडे जात असेल, म्हणजे उदाहरणार्थ मुलाला शारीरिक इजा केली जात असेल, मुलाला वाळीत टाकलं जात असेल, काहीतरी घाणेरडे शब्द वापरून त्याचा आत्मविश्वास कमी होईल अशा प्रकारे वारंवार वागलं जात असेल, जातीपातीवरनं शिव्या दिल्या जात असतील, आईवडिलांवरनं किंवा शारीरिक व्यंगावरनं वारंवार शिव्या दिल्या जात असतील, तर मात्र पालकांनी ह्याची अक्षरशः वहीत नोंद ठेवून ती वही घेऊन शाळेला भेटणं गरजेचं आहे. किंवा हे जर तुमच्या सोसायटीच्या ग्राउंडमध्ये घडत असेल तर सोसायटीचे सेक्रेटरी यांना भेटणं गरजेचं आहे. मी इथे डायरेक्ट तुम्हाला त्या त्रास देणाऱ्या मुलांच्या आईवडिलांकडे जायला सांगत नाही आहे. याचं एक खूप महत्त्वाचं कारण असं आहे की आईवडील टू आईवडील अशी जेव्हा डायरेक्ट भिडंत होते तेव्हा त्याच्यामध्ये मारामाऱ्या, भांडणं, एकमेकांचे अपमान, उणीदुणी काढणे आणि आहे ती परिस्थिती चिघळणे ह्याच्या पलीकडे काही होत नाही. त्यामुळे जी त्रयस्थ व्यक्ती आहे पण ज्याला तो अधिकार आहे त्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे. सोसायटीच्या सेक्रेटरी साध्या साध्या गोष्टी करू शकतात, की जे मुलांची खेळायची जागा आहे तिथे ते संध्याकाळी 2 वॉचमन थांबतील याची सोय करू शकतात, किंवा तिथे एखाद्या पालकाला जबाबदारी देऊ शकतात जो या दोन्ही गटातला नाही आहे, की तुम्ही जरा संध्याकाळी इथं थांबत जा, मुलांवर लक्ष ठेवत जा. शाळेतल्या शिक्षकांची आणि मॅनेजमेंटची तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला सुरक्षित वाटलं पाहिजे, कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, आणि माझाही इथे काहीतरी अधिकार आहे याची भावना त्यांची टिकून राहणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळेने ह्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे. वेळ पडली तर शाळेला ईमेल लिहिणे किंवा लेखी पत्र देणे आणि त्याची पोच शाळेकडून घेणे, आणि 15 दिवसानंतर ह्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही केली याचे मला लेखी उत्तर द्या, हा दोषा शाळेच्या मागे लावणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना शाळेमध्ये सुरक्षित वातावरण, ग्राउंडवरती सुरक्षित वातावरण, रस्त्यावरती सुरक्षित वातावरण हे मिळालंच पाहिजे, आणि ते त्यांना मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. आता एक शेवटचा मुद्दा, अनेक पालक या गोष्टी स्वतः घरी करतात.
जे 3 गोष्टी मी सांगितल्या की मुलाला कुठल्या तरी प्रकारे शारीरिक, भावनिक, शाब्दिक इजा करत राहणे, ती वारंवार करत राहणे आणि आपण आणि त्याच्यामध्ये असलेला जो पॉवर डिफरन्स आहे त्याचा फायदा घेत राहणे, हे अनेक पालकांच्या वागण्यामध्ये येतं. हेही बुलिंगच आहे. आणि बाहेरून केलेल्या बुलिंगचे ज्या प्रकारे मानसिक आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होतात, तसे अशा प्रकारच्या पालकत्वाचे सुद्धा परिणाम होतात. पालक म्हणून आपल्या मुलांच्या आसपास असताना याचं भान असणं गरजेचं आहे. मुलं चुका करतात, पालकांच्या अपेक्षा बहुतेक वेळा पूर्ण नाही करू शकत, आपल्याही अनेक निराशा असतात. त्यामुळे आपण तर बुली बनत नाही आहोत ना, कारण जर बुली बनलात तर त्या मुलाला कोणीच वाली शिल्लक राहत नाही. याचंही भान आपल्या मुलाच्या हक्कांबरोबर जरूर असू द्या. नमस्कार.